गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद आपल्या सर्वांचे विज्ञानाचे जग या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील पाठ क्रमांक 2 आरोग्य आणि रोग या विषयावर आपण शिकणार आहोत. हेल्थ अँड डिसीजेस. तर या पाठामध्ये आरोग्य म्हणजे काय, रोग म्हणजे काय, आरोग्याची नेमकी व्याख्या काय आहे आणि रोग कशामुळे होतात, त्याची मुख्य कारणे काय, वेगवेगळ्या आजारांची लक्षणे आणि ते होऊ नये म्हणून आपण कुठली काळजी घेतली पाहिजे या अनुषंगाने या पाठामध्ये आपल्याला सविस्तर शिकायचं आहे. सो दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग लेसन बिकॉज एव्हरीवन यू नो दॅट टुडे what we are facing the problem of corona COVID-19. everyone you know, तुम्हाला सर्वांना माहित आहे की अलीकडे संपूर्ण जग कोविड-19 कोरोना या आजाराने संपूर्ण हतबल झालेला आहे. तुम्ही आम्ही संपूर्ण बंदिस्त झालेले आहोत घरामध्ये आणि लॉकडाऊन हे शब्द वगैरे आपण सर्वजण ऐकत आहात. एकंदरीत या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी शासनाने ज्या ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण सर्वजण त्यांना सहकार्य करण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. तात्पर्य असा की हा जो पाठ आहे हा पाठ तुमच्या माझ्या जीवनाशी निगडीत आहे. दैनंदिन जीवनाशी, आपल्या आरोग्याशी, आपल्या दिनचर्येशी, आपल्या सवयीशी हा पाठ निगडीत आहे. बऱ्याचदा आपण लहानपणापासून आजाराविषयी आपण शिकतो. रोग नेमकं काय, रोगाची नेमकी व्याख्या काय आपण साधारणपणे ऐकतो. बऱ्याचदा आपण शाळेमध्ये गेल्यानंतर कधी कधी वर्गामध्ये प्रेझेंटी घेत असताना काही विद्यार्थी गैरहजर असतात. अशा वेळेला आपण सांगतो अरे हा विद्यार्थी का अब्सेंट आहे, तर तो आजारी आहे, बिमार आहे वगैरे आपण सांगतो. तर अशा वेळेला नेमकं आजारी असणे म्हणजे आजारी किंवा एखाद्या व्यक्तीला रोग असणे म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या काय आहे आणि नेमकं आजारांचे नेमके प्रकार कोणते, त्याला कारणीभूत घटक कोणते याविषयीची आपल्याला शास्त्रीय माहिती या पाठामधून शिकायची आहे. आणि निश्चितच या पाठामधून आपल्याला काही आजाराविषयी जे गैरसमज आहेत ते पण दूर होण्याची शक्यता आहे आणि एक सकारात्मक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञान शिकताना या भागामधून आपल्याला निश्चित मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. अँड नाव लेट्स वी विल स्टार्ट दिस टॉपिक. सो बिफोर दॅट you must know what is the definition of health and disease, and you know that according to the WHO, World Health Organization, so what is the definition of health and disease? Actually WHO नावाची जी संघटना आहे ज्याला आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना, अलीकडे हा शब्द तुम्ही बऱ्याचदा टीव्हीवर किंवा समाज माध्यमामध्ये ऐकत असाल. कोविड-19 च्या अनुषंगाने टी व्हीवर बऱ्याचदा आपण जागतिक आरोग्य संघटनेचे जे संचालक आहेत किंवा डायरेक्टर आहेत त्यांचे कधी कधी आपण भाषणं ऐकत असतो. सो नेमकी WHO नेमकं काय आहे, ही संघटना कशाबद्दल काम करते याचीही माहिती थोडक्यात आपल्याला असणे गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आरोग्य आणि रोग, पर्टिक्युलरली आरोग्य हेल्दी ज्याला म्हणतो आपण आणि रोग आजार, साधारण आपण आपल्या मनातील जी व्याख्या आपण तयार करतो की आजारी असणे म्हणजे नेमकं काय आणि निरोगी असणे म्हणजे नेमकं काय. तर साधारण आपली व्याख्या अशी की आपल्याला बरं वाटत नाही, एखाद्या वेळेला आपली प्रकृती ठीक नसते, त्यावेळेला आपण म्हणतो की मला बरं वाटत नाही, प्रकृती अस्वस्थ आहे. अशा वेळेला आपण सांगतो की हा आजारी आहे व्यक्ती, बरोबर आहे ना. मग डॉक्टरकडे इलाजासाठी आपण जातो, औषध उपचार वगैरे घेतो. परंतु WHO, मी तुम्हाला जे सांगत होतो की WHO जे जगातील संपूर्ण देशामधील नागरिकांच्या आरोग्यासाठी, खास करून फॉर द पब्लिक हेल्थ अवेअरनेस, लोकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी, साथीचे आजार जे आहेत त्या आजारांच्या निर्मूलनासाठी, त्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी, काही आजारांच्या लसी आहे, लसी संशोधनासाठी, लोकांमध्ये चांगल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये जनजागृती करण्यासाठी
ही जी संघटना आहे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही 7 एप्रिल 1948 मध्ये स्थापन झाली. You must know that this particularly organization was established on 7th April 1948, and the headquarter of this organization particularly is at Geneva, Switzerland. स्वित्झर्लंडमध्ये या WHO चं मुख्यालय आहे आणि जवळपास जगातील वेगवेगळे भाग, वेगवेगळे प्रदेश ज्याला आपण म्हणू की तयार केलेल्या ज्या अंतर्गत वेगवेगळ्या देशांचा कारभार त्या माध्यमातून चालत असतो, त्या अनुषंगाने त्यांचं आरोग्यविषयक माहिती सर्व त्या अनुषंगाने सुरू असते. आणि या WHO आरोग्य संघटनेच्या अनुषंगाने हेल्थ आणि डिसीजची व्याख्या अतिशय महत्वाची आहे. आता हेल्थ म्हणजे काय, आरोग्य कोणाला म्हणतो आपण? साधारण आपली व्याख्या अशी असेल की रोग नाही म्हणजे आरोग्य, बरोबर आहे की नाही? आपल्या डोक्यात जी साधारणपणे संकल्पना असते की आजारी नसणे म्हणजे तो निरोगी आहे. परंतु अकॉर्डिंग टू WHO काय म्हणतो, जागतिक आरोग्य संघटनेच्या अनुषंगाने जेव्हा आपण हेल्थ आणि डिसीज या ठिकाणी या दोन शब्दांचा अभ्यास करतो, तर आरोग्याची व्याख्या करताना जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते बघा, लक्षात घ्या की आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नव्हे. आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नव्हे, तर ज्या व्यक्तीचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य चांगले आहे त्या व्यक्तीला आपण निरोगी म्हणू शकतो. त्याचे आरोग्य चांगले आहे असं आपल्याला समोर करता येईल. मीन्स particularly you know that in the definition of health, particularly you remember that one thing, health is a state of particularly complete physical, mental and a social well-beingness, and not only merely the absence of any disease. रोगांचा अभाव म्हणजे निरोगी नव्हे, तर ज्या व्यक्तींचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक, so these are the 3 points main. First one, physical fitness, then mental fitness, and then social fitness. That is the most important. ज्या व्यक्तींचे या तीनही अवस्था जर चांगल्या असतील किंवा वेलबिंग सुदृढ असतील तर तो व्यक्ती निरोगी संबोधला जातो. आणि म्हणून आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नव्हे. आरोग्य याचा अर्थ त्यामध्ये तीनही अवस्थांचा समावेश, आणि म्हणून आपल्याला या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. आता डिसीज याची व्याख्या काय करता येईल? डिस इज आजार ज्याला म्हणतो आपण, रोग. आता रोगाची व्याख्या करताना व्हॉट इज मीन बाय डिसीज? आता डिसीज जेव्हा आपण एखाद्या आजाराबद्दल बोलत असतो, सो इट इज द कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस ऑफ particularly the physiological or psychological process of body is called a disease. म्हणजे शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीय दृष्ट्या शरीरातील महत्वाच्या जैविक कार्यांमध्ये अडथळा निर्माण करणारी जी स्थिती आहे त्या स्थितीला आपण साधारणपणे आजार म्हणतो. म्हणजे ज्या स्थितीमुळे आपल्या शारीरिक क्रियांमध्ये अडथळा निर्माण होतो, आपल्या शारीरिक क्रिया स्वस्थपणे काम करीत नाहीत, अशा स्थितीला आपण आजार म्हटलेला आहे, रोग म्हटलेला आहे. आणि म्हणून या दोनही महत्वाच्या ज्या डेफिनेशन आहेत आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. मीन्स हेल्थ अँड डिसीज. हेल्थमध्ये 3 मुद्दे लक्षात ठेवायचे. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्थिती चांगली असेल ज्या व्यक्तीची त्याला आपण निरोगी म्हणतो. आणि डिसीज मीन्स आजार. मीन्स आजार कशाला म्हटलेला आहे की शारीरिक क्रियात्मक किंवा मानसिक रीत्या मानसशास्त्रीय
दृष्टिकोनातून जेव्हा एखाद्या जैविक कार्यांमध्ये शरीराच्या जैविक क्रियांमध्ये अडथळा निर्माण होतो त्या स्थितीला आपण आजार म्हटलेला आहे. सो these are the two different actually means the factors disease and health. Now we will come to the point types of diseases. Now you are looking, there is a chart classification of the types of diseases we are looking here. आता यामध्ये एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की जो रोग आहे रोगाचा प्रसार नेमका कशामुळे होतो. कुणी बोलण्याने, कुणी शिविशाप केल्याने, कुणाच्या प्रकोपामुळे आजार कुठलाही होत नाही. तुम्ही पहिल्या पटामध्ये आपण शिकलेले आहात की आजाराचं मूळ कारण हे रोगजंतू आहेत, मायक्रोब्स ज्याला आपण म्हणतो. आजार निर्माण करणारे रोगजंतू जेव्हा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये जातात त्यावेळेला आपल्या शारीरिक क्रियांमध्ये बिघाड निर्माण होतो, अडथळा निर्माण होतो आणि त्यामधून वेगवेगळे आजार निर्माण होत असतात खास करून. त्यामुळे आपल्याला आवश्यकताना एक लक्षात घ्यायचं आहे की कुठलाही आजार जो आहे त्याला कुठेतरी एक कारण असतो. कुणाच्या बोलण्याने शिवीशापाने आजार होत नाही. या गोष्टी पहिल्यांदा आपल्या डोक्यातून आपल्याला काढायच्या आहेत आणि त्यासाठीच या ठिकाणी टाइप्स ऑफ डिसीजेस या ठिकाणी रोगांचे वर्णन या ठिकाणी केलेले आहे की रोग कशा पद्धतीने त्यांची विभागणी केली. सो अकॉर्डिंग टू द ड्युरेशन, अकॉर्डिंग टू द रिझन, रोगांचे वर्णन करताना, रोगांचे वर्गीकरण करताना एक तर वेळेनुसार, कालावधीनुसार एखादा आजार अतिशय कमी वेळासाठी असू शकतो, काही आजार हे दीर्घकाळ टिकणारे आहेत. तर त्या आजारांच्या कालावधीनुसार या ठिकाणी आजारांचं वर्गीकरण केलेलं आहे प्रामुख्याने. सो दॅट इज मेनली टू टाइप्स. फर्स्ट अकॉर्डिंग टू द ड्युरेशन अँड अकॉर्डिंग टू द रिझन. एक आहे कालावधीनुसार आणि दुसरा आहे कारण. काही आजाराला काही कारणीभूत जे घटक फॅक्टर्स असतात त्या आधारावर दुसरा गट केलेला आहे. तर पहिला जो गट आहे अकॉर्डिंग टू द ड्युरेशन, इट्स अगेन क्लासिफाइड इनटू मेनली टू ग्रुप्स, दॅट इज द क्रॉनिक डिसीज अँड ॲक्यूट डिसीज. सो क्रॉनिक मीन्स दीर्घकाळ टिकणारे, जे आजार लांब कालावधीसाठी, बऱ्याच कालावधीसाठी टिकणारे असतात, बऱ्याच काळ शरीरामधून ते निघत नाहीत, अशा आजारांना म्हटलं जातो क्रॉनिक डिसीज, जुनाट आजार ज्याला म्हणतो आपण, दीर्घकाळ टिकणारे. जसं उदाहरणामध्ये दमा, अस्थमा ज्याला म्हणतो आपण. तर हे आजार एक दोन दिवसासाठी नसतात, बऱ्याच काळ शरीरामध्ये राहतात. त्याच्यावर बऱ्याचदा लांब थेरपी करावी लागते, बऱ्याचदा लांबलचक ट्रीटमेंट आपण घेताना आपण बघतो. तर जे आजारांचा कालावधी हा जास्त दीर्घकाळ असतो अशा आजारांना क्रॉनिक डिसीज संबोधल्या जाते. आणि ॲक्यूट डिसीज मीन्स पर्टिक्युलरली विदिन अ शॉर्ट पिरियड, कमी वेळासाठी कमी कालावधीमध्ये जे आजार येतात उपचारानंतर निघून जातात, साधारण अशा आजारांना आपण ॲक्यूट डिसीज म्हणतो. जसं आपल्याला माहीत आहे की कधी कधी पावसात आपण सापडलो किंवा वातावरणात बदल काही झाला तर आपल्याला सर्दी, खोकला, फ्ल्यू वगैरे हे जे काही घटक आपण बघतो, जे आजार, तर हे उपचारानंतर निघून जातात. तर अशी कमी कालावधीसाठी असणारे जे आजार आहेत त्यांना आपण म्हणतो ॲक्यूट डिसीज. ओके. तर दीर्घकालीन अकॉर्डिंग टू द ड्युरेशन मीन्स कालावधीनुसार, दीर्घकाळ टिकणारे क्रॉनिक डिसीज, कमी कालावधीसाठी असणारे ॲक्यूट डिसीज. ओके. नाव अकॉर्डिंग टू द रिझन. आता आपण शास्त्रीय कारण जेव्हा एखाद्या आजाराविषयी बघत असतो तर या ठिकाणी त्या आजारामागे मुख्य कारणे कोणती याच्या आधारावर जेव्हा वर्गीकरण केले जाते त्यांचे परत दोन प्रकार पडलेले आहेत. एक हेरिडेटरी आणि दुसरा आहे एक्वायर्ड डिसीजेस. हेरिडेटरी डिसीजेस मीन्स दॅट इज अनुवांशिक, अनुवांशिक डिसीज म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये काही आजार हे पुढे जात असतात. मीन्स ड्यू टू द hereditary, particularly you know that hereditary disease means the disease that transfer from one generation to another generation. एखादा आजार पालकांना असेल, आईवडिलांना असेल
जो हेरिडेटरी अनुवांशिक आजारामध्ये होणारा आजार असेल तर तो आजार कधी कधी समोरच्या पिढीमध्ये त्यांच्या मुलांना येण्याची शक्यता असते. आपण बऱ्याचदा बघितलेले आहात की जसे काही आजारांमध्ये आपण जर उल्लेख केला हेरिडेटरी याच्यामध्ये त्वचेचे आजार ज्याला आपण अल्बॅनिझम म्हणतो वगैरे, ही लक्षणे कधी कधी आईवडिलांमध्ये असेल तर पुढच्या पिढीमध्ये येतात. सिकल सेल सारखा आजार अनुवांशिक आजार आहे, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जाणारा आजार आहे. असे आणखी बरेच आजार आहेत की जे हेरिडेटरी अनुवांशिकतेतून पुढे जाणारे आहेत. त्या आजारांना आपण म्हटलेलं आहे हेरिडेटरी. 10व्या वर्गामध्ये याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल की हेरिडेटरी आजार कसे पुढे जातात, याला कारणीभूत घटक काय, म्युटेशन ज्याला आपण म्हणतो की गुणसूत्रांची जी रचना असते त्या रचनेमध्ये बदल झाल्यानंतर बऱ्याचदा म्युटेशन झाल्यानंतरही कधी कधी वेगवेगळे आजार घडून येत असतात. तर याविषयी माहिती तुम्हाला या ठिकाणी पुढच्या पाठामध्ये पुढच्या वर्गामध्ये मिळेल. आता आपल्याला एवढं माहीत ठेवायचं आहे की जे अनुवांशिकतेमुळे होणारे आजार आहे त्याला आपण हेरिडेटरी, एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाणारे आजार, आणि एक्वायर्ड म्हणजे प्राप्त केलेले. प्राप्त केलेले आहे, आलेले नाही, प्राप्त केलेले आहे एक्वायर्ड. आता एक्वायर्ड डिसीज मध्ये दोन प्रकार पडलेले आहेत. एक आहे इन्फेक्शियस आणि दुसरा आहे नॉन इन्फेक्शियस डिसीज. इन्फेक्शियस याचा अर्थ संसर्गजन्य, कम्युनिकेबल डिसीज, द डिसीज दॅट स्प्रेड particularly through different factors, वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून एखादा आजार पसरत असेल. पाण्यातून, हवेतून, मातीतून, संपर्कात आल्याने, काही कीटकांच्या माध्यमातून पसरणारे आजार आहेत. सो दॅट डिसीजेस spread to the contaminated water, air, soil, food, vectors. So such type diseases are called infectious. याला आपण संसर्गजन्य आजार म्हणजे साथी एकामेकाच्या संपर्कात आल्याने होणारे आजार. त्याच्यामध्ये आपल्याला उदाहरण घेता येईल कोल्ड आहे, फ्लू आहे, आणि अलीकडे जो तुम्ही आम्ही ऐकत आहोत कोरोना. याविषयी आपण कालच्या पाठामध्ये बघितलेले आहेत की शासनाने कोरोनाविषयी प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून आपल्याला अनेक सूचना केलेल्या आहेत. सुरक्षित अंतर ठेवा, मास्क लावा, हात स्वच्छ धुवा, यासोबत जो संपर्कात जो एखादा व्यक्ती अफेक्टेड आहे त्यापासून दूर राहा. सो ऑल दॅट थिंग्स दॅट इज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर. व्हाय? बिकॉज इट इज इन्फेक्शियस डिसीज. जर अशा व्यक्तीच्या संपर्कात जर आपण आलो तर ते रोगजंतू निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये येण्याची दाट शक्यता असते, आणि म्हणून अशा आजाराला, असा जो प्रकार आहे याला इन्फेक्शियस डिसीज संबोधल्या जाते. आणि दुसरा जो आहे नॉन इन्फेक्शियस म्हणजे संपर्कात न येताही काही आजार हे व्यक्तींमध्ये येत असतात. तुमच्या जीवनशैलीमुळे, तुमच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे, पुरेसा व्यायाम नसल्यामुळे, काही शारीरिक किंवा रासायनिक घटक असतात त्यांच्यामुळे सुद्धा शरीरांमध्ये हे प्रॉब्लेम क्रिएट होत असतात. आणि याला कुठला रोगजंतू कारणीभूत नसतो, तर बऱ्याचदा आपल्या जीवनशैलीतील निगडीत घटक काही कारणीभूत असतात ज्यामुळे हे आजार तयार होत असतात. त्याला ना म्हटलेलं आहे नॉन इन्फेक्शियस डिसीज. जसं उदाहरणामध्ये हार्ट डिसीज आहे, डायबिटीस आहे. आता हार्ट डिसीज मध्ये बऱ्याचदा आपण हार्ट अटॅक शब्द ऐकता तुम्ही, हृदयाचा झटका येणे ज्याला म्हणतो आपण. हार्ट अटॅक हा शब्द ऐकलेला आहे. अटॅक शब्द आपण साधारणपणे म्हणतो आपण. सो हार्ट अटॅक मीन्स व्हॉट? आपला जो हृदय जो आहे, या हृदयाचं पंपिंग, रक्ताभिसरण आपल्या शरीरामध्ये संपूर्ण जे ब्लड सर्क्युलेशन असते, या सर्क्युलेशन प्रोसेसमध्ये सर्वात महत्त्वाचं जर इंद्रिय कोणतं असेल तर तो आहे हृदय. सातत्याने धडधडत असतो. आपण झोपलो असलो, खेळत असलो, बसलो किंवा आपण पुढे कामामध्ये असलो तरी हृदयाचं काम हे सातत्यानं सुरू असते. आणि
हा जर भाग सातत्याने काम करतो तर त्याला ब्लड सर्क्युलेशन, त्याला सुद्धा काम करण्यासाठी रक्ताची ऑक्सिजनची गरज आहे, त्याला सुद्धा वेगवेगळ्या वाहिन्यांद्वारे रक्तपुरवठा होत असतो. तर आपल्या शरीरामध्ये कधी कधी चरबीचे प्रमाण, फॅटचे प्रमाण, कोलेस्टेरॉलचे प्रमाण जर वाढले तर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या छोट्या वाहिन्या असतात या शेवटी बंद होतात, बुजतात, ब्लॉक होतात आणि मग त्या भागाला कधी कधी रक्तपुरवठा होत नाही आणि त्यावेळेला प्रचंड पेन होतो, हृदय, छाती दुखायला लागते, छातीकडील भाग. अशा वेळेला आपण म्हणतो की हार्ट इज क्राईंग फॉर द ब्लड. त्यावेळेला हृदय हा रडत असतो, मला रक्त पाहिजे म्हणून. ती एक वेदना असते हृदयाला काम करण्यासाठी, रक्त पाहिजे म्हणून. आणि मग साधारण त्या वेदना आपल्याला व्यक्तींमध्ये जाणवतात. अशा वेळेला रक्तपुरवठा जर बंद झाला तर हृदय, तो जो भाग असतो हृदयाचा, तो भाग काम करणे थांबवतो. त्याला आपण अटॅक संबोधतो. सो इट इज नॉट इन्फेक्टेड बाय एनी मायक्रोब्स. त्याला कुठलाही मायक्रोब्स कारणीभूत नसतो. तर आपल्या शरीरामध्ये चरबीचे प्रमाण वाढल्यामुळे, कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यामुळे तो आजार आलेला असतो. त्याला कारणीभूत आपली जीवनशैली, आहार, विहार, ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या ठिकाणी याला कारणीभूत असतात. डायबेटीस, मधुमेह, बऱ्याचदा आपल्या घरी कधी कधी पाहुणे आले तर कमी साखरेचा चहा द्या वगैरे आपल्याला सांगतात. किंवा तुम्ही एखादी गोड वस्तू खूप खुशीमध्ये नेऊन दिली तरी पूर्ण पेढा उचलणार नाही, थोडासा खातील आपल्या खुशीसाठी. त्यावेळेला समजून जायचं की यांना गोड वस्तू जमत नाही, याचा अर्थ पर्टिक्युलरली या व्यक्तीला डायबेटीस असण्याची शक्यता आहे. शुगर ज्याला आपण समजतो. तर डायबेटीस हा आजार जो आहे, हा आजार सुद्धा कुठल्याही रोगजंतूमुळे होत नाही. तर आपल्या शरीरामध्ये पॅन्क्रियाज, जे जठरच्या खाली असते, त्यामध्ये इन्शुलिन नावाचा जो एक घटक असतो, त्या पॅन्क्रियाजमधनं इन्शुलिन रक्तामध्ये मिसळतो, जो पाचक रस म्हणून आपल्या शरीरामध्ये काम करतो. अन्नाचे पचन होण्यासाठी जे जे पाचक रस, डायजेस्टिव्ह ज्यूस आहे, त्याच्यामधला हा एक महत्त्वाचा घटक आहे. तर ह्या इन्शुलिनचं काम जे असते, इन्शुलिन जेव्हा रक्तामध्ये, शरीरामध्ये मिसळतो त्यावेळेला रक्तातील जी ग्लुकोज असते ते ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतो. मात्र काही कारणास्तव इन्शुलिन स्त्रवणाचं जर बंद झालं किंवा त्याची मात्रा कमी झाली तर आपल्या रक्तामध्ये जी ग्लुकोज आहे ती ग्लुकोज फिरत असते आणि युरिनद्वारे बाहेर टाकल्या जाते. त्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये होत नाही. साधारण ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये होऊन ते लिव्हरमध्ये साठल्या जाते आणि या प्रोसेसमध्ये इन्शुलिन महत्त्वाचं आहे. परंतु इन्शुलिनची मात्रा जर कमी झाली तर तो जो आपल्या शरीरामध्ये आपण सेवन केल्यानंतर तयार होणारा जो ग्लुकोज आहे, साखर आहे, ती साखर ॲब्सॉर्ब केली जात नाही, शोषित होत नाही आणि ती शरीराच्या बाहेर लघवीद्वारे टाकली जाते. अशा आजाराला आपण त्याला डायबेटीस म्हणतो. ही लक्षणे आहे डायबेटीस. सो ओव्हरऑल आपल्याला या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे की वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार आहेत, या आजारांची विभागणी या पद्धतीने आपण बघितलेली आहे आणि याला कारणीभूत घटकही बघितलेले आहेत.